नमस्कार मुलांनो, इयत्ता चौथीचा चौथा धडा बघूया. पक्की मैत्री. आता मैत्री म्हणजे पक्की मैत्री याचा अर्थ की बेस्ट फ्रेंडशिप म्हणजे अगदी खूप जिवलग मित्र कसा असतो तसं. आता बघू यामध्ये कोण कोणाचा मित्र आहे. रोहनने शेतात बसून आंबा खाल्ला. आंब्याची कोय तिथेच मातीत टाकली. पावसाळा नुकताच सुरू झाला होता. काही दिवसांनी तो बाबांसोबत शेतात गेला. त्यावेळी त्याने पाहिले की आंब्याच्या कोयीला कोंब फुटला होता. आता आंबे सर्वांनाच आवडतात नाही का? तर या रोहनला आंबे आवडतात म्हणून त्याने आपल्या शेतातला आंबा काढला, खाल्ला आणि कोय कोय म्हणजे आतमधील काही जण म्हणतात त्याला बाटा म्हणतात, काही जण आंब्याची बी म्हणतात. तर ती बी त्याने त्या शेतातच तिकडे टाकून दिली आणि निघून आला घरी. आणि नुकताच पाऊस सुरू झाला आणि काही दिवसांनी तो बाबांसोबत शेतात गेला. त्यावेळी त्याने काय पाहिलं की आंब्याच्या कोयीला कोंब फुटला. कोंब म्हणजे छोटीशी पानं आलेली. तेवढ्यात गोड आवाजात त्याला कोणीतरी हाक मारली. रोहनने कान टवकारले, म्हणजे नीट कान लक्ष देऊन ऐकलं की अरे कोणतरी मला हाक मारते, कोण असेल बरे. त्याने इकडे तिकडे पाहिले. त्याला त्या कोंब फुटलेल्या कोयीतून आवाज आल्यासारखे वाटले. त्याला काही कळेना. मग अगदी जवळ त्या कोंब आलेल्या पानाजवळ तिथे गेला. असं वाटलं हा कोंब तर नाही ना बोलत आहे माझ्याबरोबर. तो तिकडे आश्चर्याने त्या कोयीकडे पाहिले. कोंब फुटलेली ती कोय त्याच्याकडे हसून पाहत असल्यासारखे त्याला जाणवले. तो अगदी कोंब आलेल्या त्या कोयीकडे बसला आणि बघत राहिला. त्याला वाटलं की कदाचित ते पालवी आपल्याबरोबर हसती आहे. तर रोहननी त्याला विचारलं, तूच हाक मारलीस का मला? रोप म्हणाले, होय. रोहन म्हणाला, काय बोलायचं आहे तुला माझ्याशी? रोप म्हणाले, मित्रा, मला तुझ्यासोबत मोठं व्हायचंय रे. रोहन म्हणाला, मी तुला त्यासाठी नक्की मदत करेन. सांग, काय करू मी? रोप म्हणाले, तुला माझी काळजी घ्यावी लागेल. रोहन म्हणाला, होय, नक्कीच. त्यासाठी मी तुला नियमित पाणी घालेन, तुझ्याभोवती कुंपण घालेन. कुंपण का घालेन म्हणाला, म्हणजे जनावरे येऊन ते रोप खाऊ नयेत किंवा जरा मोठं झाल्यानंतर कैऱ्या समजा लागल्या तर कोणी येऊन तोडू नये म्हणून मी कुंपण घालेन असं तो म्हणाला. मग त्यावर रोप काय म्हणाले, मग तर मी खूप खूप मोठा होईन आणि तू जेव्हा तुझ्या मित्रांसोबत माझ्याजवळ खेळायला येशील तेव्हा तुम्हाला सावली फळे देईन. हे बघा, तो फक्त विचार करतोय. हा जो रोप आहे ना, ते रोप सांगतंय, मी मोठ्या झाल्यावर तू माझ्या झाडाजवळ या, तुम्हाला फळे देणार, तुम्हाला सावली देणार, हे सांगतोय. आणि इतक्यात त्याला त्याच्या बाबांनी हाक मारली आणि रोपाचे व त्याचे बोलणे सांगण्यासाठी रोहन बाबांकडे धावत गेला. खरंच का रोप बोलतं आपल्याशी? ही कल्पना आहे, पण आपल्या मनात असेल, आपल्या जर रोप आपल्याला आवडत असेल तर कदाचित रोपही आपल्याला सांगू शकतं, आपल्याबरोबर गप्पा मारू शकतं. त्या आवड पाहिजे आपल्याला झाडांची, तर झाड कधी कधी आपल्याशी बोलतं. कळलं का? पण तशी आपण रोपांची काळजी घेतली पाहिजे. ठीक आहे. म्हणजेच यामध्ये कोण कोण मित्र झालं त्या रोहनचं? आंब्याची कोय. चला आता आता ह्या धड्याचा आपण प्रश्न बघूया. रोहनने एका वाक्यात उत्तरे लिहा. रोहनने आंब्याची कोय कोठे टाकली? शेतामध्ये. आंब्याच्या शेतामधील मातीत टाकली. आंब्याच्या कोयीला कोंब केव्हा फुटला? पावसाळा सुरू झाल्यानंतर. रोहनला कोणी हाक मारली? आंब्याच्या कोयीने हाक मारली.
रोहन आणि त्यांच्या मित्रांना रोप काय देणार? काय देणार? सावली आणि फळे देणार. कोण म्हणाले? तूच हाक मारलीस का मला? रोहन म्हणाला. मला तुझ्यासोबत मोठे व्हायचे रे. रोप म्हणाले. तुला माझी काळजी घ्यावी लागेल. रोप म्हणाले. आपण सगळे मिळून मजा करू. रोहन म्हणाला. रोहनच्या जागी तुम्ही असता तर रोपांची काळजी कशी घेतली कशी घेतली असेल सांगा. हे तुम्ही तुमच्या शिक्षकांना सांगायचं आहे. झाडाची वाढ होण्यासाठी कोणकोणत्या गोष्टींची आवश्यकता असते? आता आई झाड लावते किंवा कधी तुमचे वडील झाड लावतात तर कसं लावतात हे तुम्ही बघितलं असेल. आणि तुम्ही काही लहान नाहीत, आता 4थीमध्ये म्हणजे मोठे झालात, तर तुम्ही कधीतरी झाड लावू शकता. तर तुम्ही माहिती तुम्हाला आई वडील लावताना बघायचं कसं लावतात ते तुम्ही लिहायचं आहे किंवा तुमच्या शिक्षकांना ते सांगायचं आहे. आता खेळू या शब्दाची हे आहे प्रश्न. ओळखा पाहू मी कोण. तसं हिरवा पिवळा रंग माझा, म्हणतात मला फळांचा राजा. कोण? आंबा. बाहेरून काटेरी आतून गरे, ओळखा पाहू कोण बरे? फणस. मी आहे लहान पण गुच्छाने राहतो, हिरवा किंवा काळा आंबट गोड लागतो. कोण? द्राक्षे. आता पुढील फळांच्या बियांची नावे सांगा. काजू बी, आंबा, कोय, फणस बिया, चिंच बिया. आता हे काय गोष्ट आहे, ही तुम्ही वाचायची आहे आणि चित्र बघून तुम्ही गोष्ट लिहायची आणि तुमच्या शिक्षकांना दाखवायची आहे. आता हे आहे व्याकरण. म्हणजे याच्यामध्ये काय आहे? वाक्य. अरे वा, किती सुंदर सकाळ आहे. अरे वा, जयेश उठलास? पहा किती प्रसन्न सकाळ आहे. आजचा दिवस कमाल आहे. आता या पाठामध्ये हे चिन्ह दिलंय, ह्याला काय म्हणतात? उद्गारवाचक चिन्ह. उद्गारवाचक चिन्ह केव्हा वापरता? जेव्हा एखादं आश्चर्य असेल किंवा अगदी मनातली आनंदाची भावना असेल किंवा भीतीची असेल, तेव्हा आपण ते चिन्ह वापरतो. जे कोण पडला तेव्हा म्हणतो अरे रे, बाप रे. म्हणजे असे भीतीदायक शब्द असतील किंवा आश्चर्यचकित किंवा आनंददायी शब्द असतील तेव्हा त्याच्यापुढे आपल्याला उद्गारवाचक चिन्ह लावायचं असते. अरे रे, आता अरे रे नंतर तुमचं उद्गारवाचक चिन्ह आहे. शाब्बास, शाब्बास नंतर येणार. बापरे नंतर येणार. आहा इकडे अरे वा, वा नंतर. ठीक आहे. म्हणजे आपण 2 व्याकरणाचे भाग बघितले. एक पूर्णविराम म्हणजे व्याकरणाचा भाग, याचा अर्थ की विरामचिन्ह कोणती असतात? तर पहिलं आपण बघितलं पूर्णविराम आणि दुसरं बघितलं उद्गारवाचक चिन्ह. ठीक आहे. आता या धड्याचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि काही प्रश्न असतील तर कमेंट्स करा. पुन्हा पुढच्या व्हिडिओमध्ये भेटू. थँक्यू.